भूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महात्म्य अध्याय 14. अष्टांग योगाचा अर्जुनास उपदेश. योगाच्या सर्व अंगांचे सविस्तर विवरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदत्तात्रेयाय नमः. अर्जुन नमन करुणी म्हणे वाक्यार्थ ऐकुनी आनंद झाला मनी आता योग सांगावा. श्री दत्त म्हणे रे अर्जुना सावधान करी मना अष्टांग योग विचारणा सांगतो मना स्थिरवीजी. तर अर्जुन दत्तगुरूंना सांगतो आहे, जे काय तुम्ही आधी मला सांगितलं ते ऐकून माझ्या मनाला फार आनंद झालेला आहे. आता योगाविषयी सांगा म्हणे. मग दत्तगुरू सांगता की सावधान हो आणि ऐक म्हणे. आता यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार जाण धारणा आणि ध्यान समाधी जाण ही अष्टांगे. तर अष्टांग कोणते आहेत म्हणे? यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे काय? हे अष्टांग आहेत म्हणे. यम नियम स्वाभाविक असती म्हणून षडंग योग म्हणती. कोणी समाधी फळ मानती ते म्हणती सप्तांग. यम आणि नियम हे सामान्य सदाचाराच्या रूपभावाचा एक भाग आहे. या विचाराने योगी सहा भाव मानतात. समाधी ही योगाचे फळ मानतात. यमनियमांचा यात अंतर करीत नाही म्हणून योगाला सप्तांग योग म्हणतात. प्राणिमात्रांचे न करावे सविकल्प निर्विकल्प समाधी मानून एक योगांग कल्पून दुसरे फल मानून अष्टांग योग म्हणती ते. तर सविकल्प आणि निर्विकल्प हे काय? हे समाधी, याला समाधी मानून एक योगांग असं म्हणतात आणि त्याचं दुसरं फळ त्याला काय म्हणतात? अष्टांग योग. प्राणिमात्रांचे न करावे पीडन हे अहिंसेचे लक्षण. बोलावे यथार्थ मृदू भाषण हे सत्य जाण अर्जुना. तर प्राणिमात्रांना त्रास द्यायचा नाही, तर हे कशाचं लक्षण झालं? अहिंसेचं. शांत आणि मृदू भाषेत बोलावं, तर हे काय? हे सत्याचं लक्षण आहे. तृणसुद्धा न चोरावे दुसऱ्याचे हे लक्षण असते याचे. दुःख जाणावे प्राण्यांचे हे दयेचे लक्षण. तर दुसऱ्याच्या एका काडीला सुद्धा हात लावायचा नाही, हे कशाचं असते याला म्हणतात. तर चोरी करायची नाही आणि प्राणांविषयी दया दाखवायची. तर त्यांचे दुःख जर आपण जाणलं तर हे दयेचं लक्षण झालं. न करावे मैथुन हे ब्रह्मचर्य लक्षण. राहावे सरळपणा धरून हे लक्षण आर्जवाचे. तर सरळपणा धरून राहायचं आणि मैथून करायचं नाही, हे म्हणजे ब्रह्मचर्याचं लक्षण झालेलं आहे. करिता मलमूत्र विसर्जन करावे दुःखादी सहन क्षमेचे हे लक्षण. हानी होताही निर्विकार होऊन राहणे जाण धृती ती. दुःख सहन करायचं आणि मनामध्ये क्षमा धरावी. नंतर निर्विकार, आपल्याला जर काही नुकसान झालं तर निर्विकारपणे सहन करायचं. ते काय झालं? धृती, म्हणजे ते धैर्य धरायचं मनामध्ये. तसंच दोन भाग भरून जेवावे पथ्य अन्न जलाने तिसरा भाग भरून राहणे हा मिताहार. तर पोटभर असं जेवायचं नाही, तर दोन भागात अन्न आणि एका भागामध्ये पाणी भरायचं, त्याला काय म्हणतात? मिताहार. करिता मलमूत्र विसर्जन मृत्तिका जळाने करावे शोधन हे बाह्य शौच जाण म्हणती ध्यान अंतरशौच. तर मलमूत्र विसर्जन करून आलं त्यानंतर मातीने आणि पाण्याने स्वच्छता करायची. ते काय झालं? ते बाह्य शौच म्हणजे बाह्यांगाची शुचिर्भूतता शुद्धता झाली आणि ध्यान केल्याने आतली अंतःकरणाची शुद्धी झाली. हे होत 10 यम आता ऐक नियम. हे काय झाले? हे यम झाले. आता नियम ऐकायचे. तेही 10 उत्तम ऋषीस्तोम सांगत असे. तर आता नियम सांगतो म्हणे. चांद्रादिके देह शोषण चांद्रायणादिके देह शोषण
करणे ते तपजाण, दैवलाभास शोषण, असणे तो संतोष. तर चांद्रायणासारखं देहाचं शोषण म्हणजे देह शोषण करायचा. तर ते कशाने होऊ शकतं? चांद्रायण करायचं. चांद्रायण म्हणजे काय? प्रतिपदेला 1 घास, शुद्ध प्रतिपदेला 1 घास अन्न घ्यायचं. पुढे रोज एक एक घास अन्न वाढवत जायचं आणि पौर्णिमेला 15 घास खायचे. पुढे कृष्ण पक्षामध्ये प्रतिपदेपासून एक एक घास कमी करत 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 अमावास्येला पूर्ण उपवास करायचा. असं हे शुद्ध पक्ष झाला की वद्य पक्ष, असं ह्याला काय म्हणतात? चांद्रायण म्हणतात. वेदवाक्याचा विश्वास, आस्तिक्य म्हणती तयास, वेदांताचा जो अभ्यास, श्रवण खास म्हणती ते. तो वेदवाक्य जे काही वेद पुराण आहेत, त्या शास्त्र आहेत, त्यांच्यावर विश्वास जर ठेवला तर ते आस्तिकपणा म्हणतात त्याला. आणि वेदांताचा जो अभ्यास केला तर ते ऐकावं, त्याला श्रवण म्हणता. योगायोग्य समर्पण, तया म्हणती दान, सर्व करावे विष्णू अर्पण, तेची पूजन निश्चित. तर जे काय आपल्याजवळ असेल, योग्य अयोग्य जे काय दानधर्म करण्यासारखं असेल तर त्याचं दान करायचं. आणि जे काही आपण करतो, जे काही कर्म करतो ते विष्णूला अर्पण करायचं आणि त्याला पूजन म्हणतात. वेदोक्त कर्मी जी प्रीती, तिला श्रद्धा म्हणती, कुकर्मी लाज नेती, री म्हणती योगज्ञ. तर आपण जे जे काही करतो वेदांविषयी देवाविषयी तर त्याला श्रद्धा म्हणतात, आणि वाईट जर कर्म केलं तर त्याला री म्हणतात, री. जो एकादशादी उपवास, व्रत म्हणती तयास, गुरुपदिष्ट मंत्राभ्यास, जप तयास म्हणजे. आपण एकादशीसारखे जे उपवास करतो त्याला काय म्हणायचं? व्रत करतो असं. आणि गुरुने दिलेला जो जप करतो, गुरुने दिलेल्या मंत्राचा जो अभ्यास करतो त्याला जप म्हणायचं. वाचिक जप अधम, उपांशु मध्यम, मानसिक उत्तम, वदे आगम त्रिविध जप. तर आपण मोठ्याने जर जप केला तर तो कनिष्ठ प्रतीचा झाला. मध्यम थोडा हळू आवाजात म्हटलं म्हणजे थोड्या हलक्या स्वराने तोंड उघड आपलं हलक्या स्वरात जर म्हटलं तर ते मध्यम झालं. आणि मानसिक म्हणजे मनातल्या मनात जर जप केला तर ते उत्तम प्रकारचा झाला. हे 10 नियम पतंजलीने 5 यम, सांगितले 5 नियम हे उत्तम असावे. तर पतंजलीने सुद्धा हे सांगितलेले आहे 10 नियम, 5 यम सांगितले आहे आणि 5 नियम सांगितलेले आहे. गो मनुष्या मारिता हिंसा, इतरा मारिता न हिंसा, हे त्या जात्यवच्छिन्ना हिंसा, ही महाव्रतन होय. तर गायी आणि ब्राह्मणाला मारलं तर ती हिंसा झाली, आणि इतर प्राण्यांना मारलं तर ती हिंसा नाही झाली का? तर तसं नाही आहे. आणि जातीपुरती मर्यादित हिंसा, ती पण हिंसाच झाली. तर हिंसा न करणे हे काय आहे? तर महाव्रत आहे. तीर्थावरी वर्जावी हिंसा, ही देशावच्छिन्न हिंसा, श्राद्ध समयी न करणे हिंसा, ही हिंसा कालावच्छिन्न. तर प्राण्यामात्रांना मारायचं नाही, सर्व देशात म्हणजे कुठेच नाही करायची हिंसा. देशापुरती मर्यादित हिंसा किंवा जातीप्रमाणे मर्यादित किंवा कालापुरती मर्यादित हिंसा म्हणजे कोणतीच नाही केली तर तिला महाव्रत म्हणतात. असे सर्व यमनियम संपादावे ते हे उत्तम, याही घडे परमधर्म, कर्म साफल्य होईल. आणि मग कुठेच हिंसा करायची नाही, म्हणजे हे यम आणि नियम सर्व जर पाळले तर मग आपण आपलं जे काही कर्म आहे त्याच्यामध्ये सफलता मिळेल. अहिंसा सिद्ध झाली जयाची, तत्सन्निध राहता जीवासी, वैरभाव न उमटे मानसी, जाती वैर्यासी मित्रत्वये. तर जर सिद्ध झालं की तुम्ही हिंसा करतच नाही तर कोणत्याच जीवांमध्ये वैरभाव हा राहत नाही आणि त्यांच्यामध्ये मित्रत्व येतं म्हणे. म्हणून ऋषींच्या आश्रमात उंदीर मांजराशी खेळत, गायी व्याघ्र एकत्र होत, अहिंसा फळ हसे हे. तर अहिंसेचं फळ काय? पूर्वी ऋषी मुनींच्या आश्रमामध्ये वाघ, गाय किंवा उंदीर मांजर सर्व एकत्र राहत होते. का? तर तिथं अहिंसाच होती सर्व. सत्याने मिळे मंत्रबळ, ब्रह्मचर्य मिळे बळ, असते मिळे धन विपुळ, कळे पूर्व फळ परिग्रहे. सत्याने काय मिळतं? मंत्राला मंत्रफळ मिळतं, जे आपण मंत्र जप करतो त्याचं. ब्रह्मचर्याने बळ मिळतं
अस्तेय म्हणजे चोरी नाही केली तर आपल्याला धन मिळतं, आणि अपरिग्रह केला म्हणजे दुसऱ्याच्या गोष्टीचा संग्रह किंवा कोणत्याच गोष्टीचा संग्रह नाही केलं तर आपल्याला पूर्वफळ काय ते कळतं, समजतं ते. बाह्य शौचये स्वदेशाचा देहाचा वीट, अंतशौचये इंद्रिय जय स्पष्ट, मनस्थैर्ये सौम्यनस्तवीट नीट, आत्मदर्शन योग्यताये. बाहेरचं जे शुद्धता केली तर स्वदेहाचा वीट येतो, आणि अंतरशुद्धी जर केली तर इंद्रियांवर जय मिळवतो म्हणे. तसंच मनाच्या स्थिरतेमुळे आनंद मिळतो आणि आत्मदर्शन होतं म्हणे आपल्याला. उत्तम सौख्य मिळे संतोषाने, देह इंद्रिय शुद्धी हो तपाने, देव सान्निध्य हो जपाने, मिळे भक्तीने समाधी. तर उत्तम सौख्य कशाने मिळतं, सुख कशाने मिळतं की संतोष, मनुष्य संतुष्ट पाहिजे, त्याच्याने शांतता मिळते. देहेंद्रिय शुद्धी हो तपाने, आणि तप केलं तर आपलं देहशुद्धी होते. देव सान्निध्य हो जपाने, मिळे भक्तीने समाधी, आणि जप केला तर आपण देवाविषयी आपल्याला अजून श्रद्धा उत्पन्न होते, आणि भक्ती केल्याने समाधी सुख मिळते. आता ऐका आसन, मांड्यांमध्ये पाय ठेवून, बसावे सरळ होऊन, स्वस्तिकासन होयते. तर आता आसनांचे प्रकार सांगतायत. आता ऐका आसन, मांड्यांमध्ये पाय ठेवून, बसावे सरळ होऊन, स्वस्तिकासन होयते. तर 2 मांड्यांमध्ये असे पावलं ठेवायचे आणि सरळ होऊन बसायचं. तर हे काय झालं, हे स्वस्तिकासन झालं. डाव्या उजव्या कमरे खालून, उजवी डावी खोट टेकून, 2 हाती पाय धरून, बसता गोमुखासन होय जाणावे. डाव्या उजव्या कमरे खालून, उजवी डावी खोट टेकून, 2 हाती पाय धरून, बसता गोमुखासन जाणावे. तर मग 2 पायांचे असे कमरे खालून हे घोटे टेकवून दोन्ही पाय धरायचे, तर ते गोमुखासन. ते आसनांचे प्रकार सांगतायत. डाव्या उजव्या मांडीवरी, उजवे डावे पाय करी, पृष्ठता डाव्या उजव्या करी, दृढ धरी हे पद्मासन. तर पाय असे उजव्या मांडीवरचा डावीकडे, डावा उजवीकडे जर ठेवला आणि वरती हे करून पाय तळवे करून, तर ते पद्मासन जाणायचं, पद्मासन म्हणायचं त्याला. उलट गुडघे गुदा लावून, ढोपरावरी बोटे पसरून, मुख पसरुनी नासाग्र पाहून, बसता सिंहासन होत असे. हे सिंहासन करायचं उलटे हे करून, गुडघे टेकून, गुडघे हे टेकवायचे मागे लावायचे. अंडाखाली डावा पाय, लिंगावरी उजवा पाय, ठेवी सरळ करी काय, ठेवी हृदय प्रदेशी हनुवटी, नासाग्र दृष्टी ठेवून, बैसता होय सिद्धासन, बंध त्रय साधून, समाधी लावून देईल. मग नासाग्रावर दृष्टी ठेवून बसायचं, त्याला सिद्धासन म्हणायचं. हात टेकुनी भूमीवरी, नाभी ठेवावी कोपरावरी, अंतराळी दंडावर परी, राहता मयुरासन. तर हात जमिनीवर टेकवायचे आणि कोपर जे आहे ते नाभीजवळ म्हणजे बेंबीजवळ ठेवायचे, आणि असं अंतराळात याच्यासारखं करायचं, अंतराळासारखं उंच, आणि त्याला मयुरासन म्हणायचं. दोन्ही पाय हाती जोडूनी, शिवणीला खोटा लावणी, बसावे नासाग्र नयनी, म्हणती मुनी भद्रासन हे. आणि मग हे भद्रासन करायचं. शववत पडे होता श्रम, शवासन त्याचे नाम, चिरकाळ बसता न व्हावा श्रम, ही उत्तम आसन सिद्धी. आणि प्रेत जसं पडलेलं असतं निश्चित असं सरळ, हातपाय न हलवता पाठीवर, तर तसं जर पडलं तर त्याला हे शवासन म्हणायचं. आणि चिरकाळ म्हणजे किती वेळ बसून राहिलं तरी त्रास झाला नाही, तर त्याला ती ही काय झाली, तर उत्तम आसन सिद्धी झाली. जेथे उपद्रव नसे, तर आता हे कुठे बसायचं ते सांगतायत. जेथे उपद्रव नसे, शब्दही ऐकू न येत असे, एकांती पवित्र स्थळ असे, सुख होत असे ज्या ठाई. तर एकांत ठिकाण बघायचं आणि पवित्र मात्र ते स्थळ पवित्र पाहिजे. तेथे मठ कीजे सुंदर, असावे लहान द्वार, आत नसावे छिद्र, सारवूनी पवित्र करावे. तर असा तो मठ करायचा, तिथं छोटासा मठी बांधायची आणि त्याला छोटंसं दार ठेवायचं, असं की पूर्ण पक्क करायचं ते एकदम, आणि त्याला त्या दाराला सुद्धा कुठेसुद्धा छिद्र नको म्हणे. मग ते सारवून घ्यायचं शेणाने आणि पावित्र्य राखायचं.
4 हातपर्यंत पाषाण अग्नी जळवर्जित करुणी बसावे निश्चित गुरु आदी कवंदुनी खाली दर्भवरी कृष्णाजीन त्यावरी मृदू वस्त्र घालून त्यावरी करावे उपवेशन आसन विधी करोनिया. तर मग एकदम अशी निवांत एकांत अशी जागा बघायची आणि मग तिथं 4 हातापर्यंत पाषाण अग्नी जळ काहीच नको जवळ असं आणि मग निवांत असं बसायचं. कसं दर्भाचं आसन खाली ठेवायचं, वरती कृष्णाजीन म्हणजे काळ्या रंगाच्या हरणाची जीन टाकायची म्हणजे कातडी टाकायची आणि त्याच्यावर मऊ असं वस्त्र घालून निवांत साधनेला बसायचं. आसन विधी करून शरीर गळा मान यांना सरळ करून इकडे तिकडे न पाहून नासाग्र दर्शन करावे आणि मग त्याच्यावर मांडी घालून असं बसायचं सरळ, इकडे तिकडे न पाहता नाकावर दृष्टी ठेवून शांत ध्यानाला बसायचं. सर्व चिंता सोडूनी मनी धैर्य धरुनी दृढ निश्चय करुनी प्राणायाम करावे आणि मग कुठेच इकडे तिकडे पाहायचं नाही आणि शांत असं चित्त ठेवायचं आणि मनामध्ये निश्चय करून प्राणायाम करायला सुरुवात करायची. जव चाले प्राण तव चपळ होय मन चपळ होता मन चाले प्राण निश्चय. प्राण चालायला लागला की मन आपलं चंचल आहे हे इकडे तिकडे फिरतं आणि मन चपळ झाल्यावर परत प्राणही चालायला लागतो. म्हणजे हे दोघं हे करतात, सारखे चालतात ते. म्हणून या दोहोतून घ्यावे एकाला जिंकून दोहोंचाही जय होऊन समाधी साधन होत असे. तर आपण शांत बसायचं, श्वासोच्छ्वासावर लक्ष ठेवायचं आणि मन जाईल तिकडे जाऊ द्यायचं. मग हळूहळू दोघांवर आपण जय मिळवू लागतो. मन पण भरकटायला लागतं तर पण ते भरकटू नाही द्यायचं, शांत राहायचं. विचार येतात येऊ द्यायचे आणि हळूहळू ते सुद्धा शांत व्हायला लागतं आणि दोघं जेव्हा शांत होतात तेव्हा समाधी साधन व्हायला सुरुवात होते. प्राणायामी दृढाभ्यास करावा ठेवणी विश्वास असे जिंकावे प्राणास मग श्वासोच्छ्वास बंद होती. मग प्राणायामावर विश्वास ठेवायचा आणि हळूहळू मग आपण मन जिंकतो की कुठे हळूहळू ते पण भरकटणं बंद होतं आणि प्राण पण श्वासोच्छ्वास पण मंद व्हायला लागतात. होता प्राणांचा जय मनाचाही होई जय दोहोंचाही एकत्र विलय असे निश्चय जाणावे आणि मग दोघंही जिंकून घेतो आपण आणि मग आपलं समाधी सुरू होते. ध्यान चांगलं लागायला लागतं. नवद्वारे रोधिता प्राण जय ये हाता परीन जिंकवे चित्ता दृढ विरक्तता नसता. आपण नवद्वारांचे रोधन करायचे म्हणजे जे काय आहे ते शांत बसायचं. डोळे नवद्वार जे आहेत ते रोखून धरायचे आणि मग प्राणजय होतो. पण मन त्याच्यामध्ये हे विरक्तता लवकर येत नाही. मन असे चपळ इंद्रिया क्षोभवी तत्काळ ते दृढ वसुनी सबळ श्रम केवळ तज्जयी. मनाचा जय करण्यासाठी फार कष्ट पडतात, मग ते हळूहळू होतं म्हणे. म्हणून प्राणायामादी करून जिंकावे चपळ ही मन कित्येक देवांचे ध्यान करून सुखे मनवश करती. मग प्राणायाम चालू ठेवायचा आणि मनसुद्धा जिंकायचं. काही लोक देवाचा जप करत राहतात म्हणजे आपलं मन शांत होतं. डाव्या नासापुटात इडा येऊनी संपत तिचे चंद्रदैवत शुभ कार्य साधुनी देती. तर डाव्या नागपुडीमध्ये इडा नाडी असते तर तिचं टोक तिथं असतं डाव्या नागपुडीमध्ये. तर तिचं दैवत कोणतं आहे तर चंद्रदैवत आहे आणि ती शुभ कार्य साधून देते म्हणे. उजव्या नासापुटात पिंगला येऊनी संपत उजव्या नागपुडीमध्ये पिंगळा असते तर तिचं पण तसंच असतं. तर तिचं दैवत कोणतं आहे सूर्य. ती याची सूर्य दैवत उग्र कार्य साधून देती. तर हे पिंगळा आहे ती उग्र कार्य साधून देते आणि इडा जी आहे ती शुभ कार्य साधून देते. दोघांमध्ये सुषुम्ना असे ती ब्रह्मरंध्री संपत असे तिची मुळी कुंडली असे वसे 3.5 वेटोळ्या देऊनी. मग ह्या दोघींमध्ये सुषुम्ना नाडी असते तर ती ब्रह्मरंध्रामध्ये तिचं टोक असतं आणि तिच्या मुळाशी काय असतं 3.5 वेटोळ्या घातलेली कुंडलिनी शक्ती असते. मुखाने सुषुम्ना धरी म्हणून तिच्या अंतरी प्राण प्रवेश न करी यास्तव तिला चाळवावी. तर ते तिचं तोंड जे असतं ते बंद असतं म्हणून त्याच्यात प्राण प्रवेश करू शकत नाही. म्हणून तिला चाळवायची म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृत करायची. ती चळे करिता अभ्यास तो न करावा दिवसास रात्री ही अभ्यास शास्त्रे वर्ज्य असे. तर तो जो अभ्यास आहे तो दिवसाही करायचा नाही आणि रात्रीही करायचा नाही म्हणे.
हे तो असे कुट, याचा अर्थ ऐक स्पष्ट. चंद्र चालता रात्र स्फुट, सूर्य चालता दिवस हो. म्हणजे हे एक कोडच आहे म्हणे. मग याचा अर्थ कसा आहे तर चंद्रनाडी जेव्हा चालते तेव्हा रात्र समजायची आणि सूर्यनाडी चालते म्हणजे उजव्या नागपुडीतून चालतो तेव्हा दिवस समजायचा. डावा अपान उजवा प्राण यासी करावे समान, तीच सुषुम्ना जाण. तर डावीकडे अपान आणि उजवीकडे प्राणवायू. तर असं हे झालं सारखं चालू लागले की ती सुषुम्ना म्हणे. तर ती रात्रंदिन हे करत असते, श्वासोच्छ्वास चालू असतो तिथं. 16 मात्रांनी पूरक, 64 कुंभक, 32 रेचक, हा प्राणायाम उत्तम. आता प्राणायामाचे प्रकार सांगितले. 16 मात्रांनी पूरक, 64 कुंभक होतो, 32 रेचक आणि हा जो काही आहे तर तो हा सर्वात उत्तम प्राणायाम आहे. इडेने पूरक करावा, कंठी जालंधर बांधावा, जोराने कुंभक रोधावा, रेचक करावा पिंगलेने. तर इडा आणि पिंगलेने याचा प्रकारे तर हे प्राणायामाचे प्रकार दिलेले आहेत. बांधून या उड्डियानं म्हणजे उद्यान बंद करायचं. करावे हळूहळू रेचन, पुन्हा पिंगलेने घेऊन पूर्ववत करून सोडावा. म्हणजे उजव्या नागपुडीने घ्यायचा, डावीकडून सोडायचा, डावीकडून घ्यायचा, उजवीकडून सोडायचा, असा रेचक कुंभक असं हे करत राहावं. जिने प्राण प्यावा तिने तो न सोडावा, असा अभ्यास करावा पुन्हा पुन्हा त्रिकाळ. म्हणजे डाव्या नागपुडीने जर आपण श्वास घेतला तर तो उजव्याने सोडायचा, उजवीने घेतला तर तो डाव्यानं सोडायचा असा, किंवा ज्याने घेतला त्याच नागपुडीने सोडायचा नाही. तर असा हा अभ्यास करायचा, पुन्हा पुन्हा त्रिकाळ करायचा. किंवा श्वास बाहेर सोडावा, हा पूरक जाणावा, तसाची तो थांबवावा, तो जाणावा कुंभक. मग बाहेर श्वास सोडला तर तो काय झाला, पूरक झाला, आणि तो थांबवून ठेवला फुफ्फुसांमध्ये घ्यायचंच नाही तर त्याला कुंभक म्हणायचं. मग आत हळू, नंतर हळूहळू घ्यायचा, मग आत हळू घ्यावा, हा रेचक जाणावा, असा अभ्यास करावा केवळ कुंभकपर्यंत. जशी मात्रा वृद्धी होय, हो तसा प्राणजय, चित्ताचे होय स्थैर्य, नाडीद्वार शुद्ध होता. आणि मग असं आपण जेव्हा प्राणायाम करू आणि अभ्यास करू तेव्हा आपली चित्तशुद्धी होते आणि कुंडलिनी शक्ती ही जागृत होत असते. कफ वात आणि पित्त हे दोष होता शांत, हो योगी रोगरहित, अग्नी प्रदीप्त होय त्याचा. आणि मग कफ वात आणि पित्त हे असे त्रिदोष असतात ते सगळे शांत होतात आणि जो असतो योगी साधना करणारा तर तो निरोगी व्हायला लागतो. योगी हा अभ्यास करून करून पुढे जायला लागतो. कनिष्ठ प्राणायाम होता धर्म सुटे विशेषता, मध्यम प्राणायाम होता सुटे कंप सर्वांगी. जर कनिष्ठ प्रकारे जर प्राणायाम केला तर घाम यायला लागतो आणि मध्यम प्रकारे केला तर सर्वांगाला कंप सुटायला लागतो. उत्तम प्राणायामे जाणं, ब्रह्मरंध्री जाई प्राण, श्वासोच्छ्वास बंद होणं, निश्चलत्व ये सर्वथा. आणि उत्तम प्रकारे जर श्वासोच्छ्वास चालू राहिले किंवा प्राणायाम चालू राहिले तर निश्चलता, शांत बसतो मनुष्य. जव इंद्रिय शुद्धी न झाली, कुंडलिनी तीन हलली, सुषुम्नेमध्ये झाली प्राणाची गती जवरी. जोपर्यंत इंद्रिय शुद्धी होत नाही, कुंडली जागृत होत नाही, तोपर्यंत प्राणाची गती हेच शांतच राहते. तववरी वृथा प्रयास, मग तोपर्यंत काय होतं, तववरी वृथा प्रयास, केवळ पाविजे त्रास, मध्य मार्ग मिळता प्राणास, आयास सफळ जाणावे. तोपर्यंत हे जे काय करतो ते सर्व निष्फळ आहे म्हणे. मग मेद स्मेष्ण अधिक असता, षटक्रिया अभ्यासाव्या तत्वत्या, किंवा विशेष प्राणायाम करिता नाडी शुद्धता होत असे. जर आपल्या शरीरामध्ये चरबी कफ जेव्हा जास्ती असलं तर ह्या षटक्रिया असतात त्या हे होत नाही म्हणे. कोणत्या षटक्रिया? नेती धवती बस्ती नवली त्राटक व कपालभाती ह्याचे सर्व अभ्यास करायचा. मग तर यांची तोपर्यंत नाडीशुद्धी होते. मग हे सर्व केले आणि जर आपल्या अंगात कफ आणि चरबी जास्त असेल तर मग ह्या 6 प्रकारे करायचे. मग ते जे जप ध्यान रहित ते निर्बीज प्राणायाम होत, जे जप ध्यान सहित ते होत सबीज प्राणायाम. हा सबीज प्राणायाम
योगी मानिती उत्तम शीघ्र मिळे ब्रह्मरंध्र धाम सबीज प्राणायाम करता. तर जप ध्यानासहित प्राणायाम करायचा म्हणे. 5 रोज चढवावे 80पर्यंत एवं त्रिकाळी सतत 3 मास अभ्यास करावा. तर असे रोज 5 वाढवत जायचे, 80पर्यंत चढवायचे म्हणे आणि तिन्ही त्रिकाळी अभ्यास करायचा म्हणे हा प्राणायामाचा. मग सुषुम्ना पंथा शुद्ध होय सर्वथा, मग कुंडली चाळविता प्राणवरती जात असे. आणि मग जेव्हा मग ते सुषुम्ना नाडी सुरू होते आणि मग कुंडलीनी जागृत होते, त्यावेळेला आपली प्राणशक्ती वर जायला लागते. होता कुंडलीचे चालन षटचक्रे जाती भेदून, ब्रह्म विष्णू शिवग्रंथी तुटून सरळ मार्ग होत असे. आणि मग ज्या वेळेला कुंडलिनी शक्ती जागृत झाली तर ती 4 हे सोडून जाते. कशी जाते ती? षटचक्रे भेदून जाते. कोणतं? मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध व आज्ञा ही सुषुम्नेतली 6 चक्र आहेत. तर ते भेदून ती याच्यापर्यंत जाते, ब्रह्मा विष्णू शिव ग्रंथींपर्यंत जाते. नाभी देशी अग्निजान तेथे तर्जनी टेकून, अग्नीचे करावे आकुंचन दररोज 3 वेळा. हाती पाय धरून करावे कंदाचे ताडन, 8 वेळ भस्त्रिका करून निर्विकल्प मन करावे. तर आपल्या बेंबीजवळ अग्नीचं हे म्हणे स्थान, तर तिथं करंगळी टेकून अग्नीचे हे आकुंचन करायचं म्हणे. ते असं 3 वेळा करायचं. हाती पाय धरून करावे कंदाचे ताडन. मग आपल्या बेंबीच्या तिथं जवळ 9 उंगले असलेल्या कंदस्थानाचे ताडन करायचे. ते किती? 1 सेकंद. 8 वेळा भस्त्रिका करून निर्विकल्प मन करावे. लय विक्षेप सोडून रूपी मन जोडून, राहतावर चढे प्राण मनाचे उन्मन होय मग. 2 पळे 5वी पळे जाण, ब्रह्मांडी ठरता प्राण प्राणायाम तो मुख्य जाण, पाप शमन करीतो. अशा प्रकारे प्राणायाम करायचा. 12 पट प्राणायाम काळ, प्रत्याहार तितका वेळ, 12 पट उत्तरोत्तर काळ, धारणाधिकांचा वेळ होय. ब्रह्मरंध्री 12 दिन, राहता निश्चळ प्राण. तर हे 12 पट प्राणायाम काळ म्हणजे एक सेकंद असा. ब्रह्मरंध्री 12 दिन, राहता निश्चळ प्राण, निर्विकल्प समाधी जाण, यत्ने साधूनी घ्यावा हा, अथवा प्राण जिंकून इंद्रिय विषयापासून मनाने घ्यावी फिरवून हा जाण प्रत्याहार. आणि मग मन आणि प्राण जिंकून घेतल्यानंतर आपल्या जे इंद्रियांविषयी आसक्ती आहे ती मनाने फिरवून घ्यावी, म्हणजे इंद्रिय ताब्यात ठेवावी. सोडून या आळस पुन्हा हा अभ्यास, करिता प्रत्याहार होई खास, मग त्राता न होय. आणि अशा प्रकारे आपण अभ्यास केला तर मग आपल्याला त्याचं चांगलं फळ मिळेल. कूर्म जसा आपुली अंगे, आयासन होता वेगे, आत बाहेरी आपुले अंगे, वागवी वश करुणी. जशी कासव असतो तो आपले अंग हा हातपाय बाहेर सोडतो, आतही सोडतो, त्याप्रमाणे आपण इंद्रिय वश करायला पाहिजे. योगी याने तयापरी, इंद्रिये धरावी अंतरी, जरी का जाती बाहेरी पुन्हा अंतरी ठेवावी. तसं जो हे योगी असतात त्यांनी हे इंद्रिय आपल्या आतमध्ये दडवून ठेवायची, म्हणजे त्यांचं अवरोधन करायचं आणि त्यांना बाहेर जाऊ द्यायचं. जरी बाहेर जायला लागलं तर परत त्यांना आत ओढून घ्यायचं. जया इंद्रिय वश झाली त्यांची प्रज्ञा स्थिरावली, विषय इच्छा दुरावली, सिद्धी आली त्यांच्या करी. आणि मग जर त्यांचे इंद्रिय वश झाले तर आणि विषयांमधले त्यांच्या इच्छा निघून गेल्या, विषय वासना ज्या काय त्या दूर झाल्या, तर सिद्धी आपोआप तुमच्याकडे येईल म्हणे. असा हा प्रत्याहार जो करी तो योगीश्वर, विषय स्थायी समोर होती दूर तया ते. जरी जिंकले मन एकही इंद्रिय सुटून, जाई बाहेर पळून तेच मन क्षोभ करी. म्हणून या सादर करावा हा प्रत्याहार, मग मनाचा जय सुख कर, न लागे उशीर थोडाही. अशा प्रकारे जर आपण वागलं तर आपल्या मनाचा जय होतो आणि त्याला मग नाही उशीर लागत म्हणे. मग करावी धारणा स्थिर करी अंतःकरणा, सगुणा गुणलक्षणा द्विविध धारणा म्हणती ती. आत्मरूपी अभ्यासाने मन ठेवावे धारणेने, जरी न ठरे विक्षेपाने यत्नाने ते फिरवावे. हे ध्यान आणि धारणा हे असं करायचं, प्रयत्न करून अभ्यास करायचा आणि मन शांत ठेवायचं. जरी न ठरे निर्गुणी
तरी ठरवावे सुगुण सगुणी पुनः पुन्हा यत्न करुणी लक्षावरी स्थिर व्हावे. जरी ते मन बाहेर जायला लागलं तरीसुद्धा ते एका ठिकाणी आपण स्थिर करायचा प्रयत्न करायचा. अर्जुना मी निर्गुण असूनी हे सगुण रूप धरले सुलक्षण भक्त त्राण करावया. तर मी निर्गुण आहे म्हणे, पण हे सगुण रूप कशासाठी धरलेलं आहे तर भक्तजनांना तारण्यासाठी. ते हे माझे गोचर रूप असे सुंदर एक एक अवयव मनोहर पाहता नेत्र तृप्त होती. तर माझं जे हे रूप आहे म्हणे तर एक एक अवयव असे सुंदर आहेत म्हणे, तर की ज्याच्याकडे बघून भक्तांचे नेत्र डोळे तृप्त होतात म्हणे. या रूपीच पुन्हा पुन्हा करावी स्थिर धारणा येथे निश्चळ करिता मना निर्गुणी धारणा सहज होय. आणि मग हेच माझं रूप तू बघून त्याच्यावर धारणा कर म्हणजे एकाग्र कर म्हणे. मन पळता वरचेवरी अंतरी खेद न करी अभ्यासाने पुन्हा धरी जोवरी स्थिर होय. मन जर परत बाहेर पळायला लागलं पण तरीसुद्धा अंतरामध्ये काही दुःख खेद वाटू नको देऊ आणि परत अभ्यास कर म्हणे, की कुठपर्यंत की जोपर्यंत तुझं मन स्थिर होत नाही तोपर्यंत. धारणा न साधे ज्यास ते श्रम केवळ त्यास मग सोडून आळस धारणा अभ्यास करावा पूर्वी ध्यान मग धारणा ही होय दुर्विचारणा. म्हणती उपसमाधी ध्याना ध्यान विस्मृती समाधी अशी धारणा साधून मग करावे ध्यान तेही एक सगुण एक निर्गुण पूर्ववत. मग एक सगुण आणि एक निर्गुण असं ध्यान आणि धारणा करायची. तर कशी करायची? तैलधारा अखंड जशी ध्यानी चित्तवृत्ती धरावी तशी विच्छेदन यावा तियेसी महाप्रयासी सर्वथा. तर कसं ध्यान करायचं? एकदम शांत आणि अखंड, की जसे तेलाची धार शांत पडत असते त्याप्रमाणे आपली चित्तवृत्ती स्थिर ठेवायची आणि हे ध्यानधारणा करायची. ध्याता ध्यान आणि ध्येय ही त्रिपुटी जोवरी होय ध्यानाचे हे लक्षण होय योगीवर्य बोलताती. जेव्हा अभ्यासे ठरे मी ध्याता हे विसरे ध्यानालाही नस्मरे ध्येया कर राही मन. आणि मग ध्याता ध्यान आणि ध्येय ही काय त्रिपुटी जोपर्यंत एक झाली की हे ध्यानाचं लक्षण झालं असं कोण सांगतात? तर योगी सांगतात. आणि जो अभ्यास करतो त्यांनी हे सुद्धा विसरायचं, मी ध्याता आहे म्हणजे काय, मी ध्यान करणारा, मी अभ्यास करतो हे असं त्यांनी म्हणायचंच नाही. आणि हे सुद्धा तो विसरून जातो, मी अभ्यास करतो हे विसरून जातो. तर त्याचं मन हे खरं ध्येयापर्यंत पोचतं. जेथे वायू मुळी नसे तेथे दिवा जसा असे तसे मन ते जेव्हा वसे समाधी होत असे ते धवा. तर जिथं वारा अजिबात नाही आहे आणि अशा ठिकाणी दिवा लावला तर तो दिवा जसा शांत तेवत राहतो त्याप्रमाणे आपलं मन असं शांत ठेवावं आणि मग ते आपण समाधीमध्ये किंवा ध्यानामध्ये निमग्न होतो. पुढे सर्वथा देहभान नसे बाह्याभ्यंतर ज्ञान तिन्ही अवस्था जाऊनी उन्मनी होय ते धवा. तर हे जेव्हा आपण हे करतो अशा प्रकारे जेव्हा ध्यान करतो तेव्हा ह्या तिन्ही अवस्था जाऊन उन्मनी अवस्था म्हणजे हे कोणत्या, जागृती स्वप्नावस्था जाते आणि उन्मनी येते. मग तेव्हा साधते म्हणे ती. तुटे सर्वाभिमान कैसे द्वैतानुसंधान सर्वथा लपय ज्ञान तुर्यावस्थान होताची. आणि मग तुर्यावस्था लाभते म्हणे आणि आपल्यातला सर्व अभिमान निघून जातो आणि आपण ध्यानमग्न होतो. आपणा पाहून जेथे जाई विरोण आत्यंतिक सुखपूर्ण बुद्धी योगी घेई. आणि मग आपण आपल्यातच घेऊन रममान होऊन जातो आणि ते जे सुख मिळतं ते फक्त योगीच जाणू शकतात. समाधी दैवा मारी धर्मामृत वृष्टी करी धर्ममेध हे नामचतुरी योजिले असे यथार्थ. आणि तेजोमय आत्मरूप सूर्याचा असा जो प्रकाश आहे तो आपल्या दृढ संकल्पाप्रमाणे ज्या वेळेस चालतो असे वाटते तेव्हा आपला श्वास 2 बोटांच्या अवकाशात चालतो. त्याला गुप्तविद्येचे ज्ञानी धर्ममेध असे म्हणतात. आणि मग ही धर्मामृतवृष्टी होते. अर्जुना हा असा योग वारी सर्व उद्वेग करी दुःखाचा वियोग जीव ब्रह्मयोग करी. असा हा दुःखाचा वियोग करतो हा योग आहे म्हणे. तर हे तू बघ म्हणे, बघ कर्म. इति श्रीमत्परमहंस देवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्म्ये चतुर्दशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रयार्पितमस्तु.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.